प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती अजित जयसिंगराव मोरे हे निवडणूक रिंगणात उतरले असून आज त्यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ उत्साहात करण्यात आला आहे। या निमित्ताने काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। रॅलीमध्ये तरुणांसह आबालवृद्धांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आहे। मोठमोठ्या घोषणा देत नागरिकांनी अजित मोरे यांचं जल्लोषात स्वागत केलंय। फटाक्यांच्या आतषबाजी, वाद्यवृंदांच्या गजरात तसेच श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी अजित मोरे यांनी प्रभाग क्रमांक 14 मधील अनेक नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधला। नागरिकांनीही त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि मतं व्यक्त करत प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवलाय। एकूणच या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये अजित मोरे यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण आहोत आणि अजित मोरे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आज आपण बघत आहोत की कशा पद्धतीने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या रॅलीमध्ये आहे। लहान मुलांसह महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि लोकांचा प्रचंड उत्साह आहे। या रॅलीमध्ये अनेक लोक सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महालक्ष्मीच्या कृपेने तिथे महायुतीचा नारळ फोडलेला आहे आणि आज उद्धमनगर महादेवाच्या देवळापासून आपण नारळ फोडत आहे आणि लोकांची प्रतिसाद खूप चांगली आहे। महायुतीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे धनुष्यबाणला मतदान करावं हीच माझी प्रार्थना। मोरे साहेब पूर्वीपासून सर्व समाजाला वावरतात, मित्रत्व भरपूर त्यांचा आहे आणि कार्यही त्यांचं चांगलं आहे आणि मनापासून तिकडे जायचं कार्य करत असतात। बाबा माझा वार्डच मला असं नाही त्यांनी केलेलं कार्य, सर्व ठिकाणी कार्य केलं। क्रमांक 14 उद्यमनगर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, यादवनगर या भागात अजित जयसिंगराव मोरे ह्याच्या आधी निवडून आलेले आहेत। ह्याच्या आधी भरपूर कामं केलेले आहेत। आपल्या आशेने यावेळी उभारलेले आहेत। अजित मोरेंना निवडून द्या, भागाचा विकास पूर्ण होणार। कोल्हापूर महानगरपालिका इलेक्शन मध्ये प्रभाग क्रमांक 14 यामधून युवासेनेचे अधिकृत उमेदवार श्री अजित जयसिंगराव मोरे उभारलेले आहेत। 2005 साली यावेळी निवडून आले होते, त्यावेळी त्यांनी या भागामध्ये प्रचंड प्रमाणात कामे केली होती। आताही कोणत्याही पदावर नसताना त्यांनी या भागामध्ये 3 कोटीची कामे केलेली आहेत व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जर तुम्ही निवडून दिला तर या भागामध्ये सर्वांगीण विकास करण्याचे ते ग्वाही देतील व मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास करतील। नागरिक बोलतोय, अजित जयसिंगराव मोरे प्रभागातून उभारलेले आहेत आणि त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी विजयीची अपेक्षा करावी आणि ते निवडून येणार आहे अशी अपेक्षा आहे। लहान मोठ्यांना तो समान हे करतो, कधीही हे करत नाही आणि मतदान धनुष्यबाणलाच झालं पाहिजे। मी पारस जाधव, अजित जयसिंगराव मोरे प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेनेच्या चिन्हावर उभारलेले आहेत। त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि ते भागातील काम आजच्या चांगल्या पद्धतीने करतील। संपूर्ण कामे, रस्ते असतील, गटारे असतील, संपूर्ण विकासाच्या ही योजना आणतील। संपूर्ण प्रभागातून निवडून द्या, त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा हीच माझी अपेक्षा आहे। दादांचा शिवसेनेमध्ये उद्धमनगर प्रभागामध्ये जे तिकीट मिळालेलं आहे तर ते त्याच्यामध्ये निवडून येऊ देत। ह्याच्या आधी त्यांनी 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले, त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल लोकांनी त्यांना साथ द्यावी हीच आमची सर्वांची इच्छा आहे। आमचे अजित मोरे साहेब यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे। उद्धमनगरात रस्त्याचं काम केलेलं आहे, रस्ते सुद्धा दुरुस्ती केलेली आहे त्यांनी, त्यामुळे यावर्षी सुद्धा ते निवडून येणार ही खात्री आहे आम्हाला आणि ते 100% निवडून येणार। हे येणार म्हणजे येणारच। महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराष्ट्राचं माजी मुख्यमंत्री व चालूचे DCM डेलिगेटेड कॉमन मॅन यांनी एकदा शब्द दिला की परत कधी मागं फिरत नाहीत, असे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ व समाजातील सर्वच घटकाचे भाऊ व महायुतीचे सर्व उमेदवार यांच्या वतीने आज या ठिकाणी आमचे परम मित्र अजितजी मोरे साहेब यांची प्रचाराची फेरी चालू आहे। या निमित्ताने मी एवढंच सांगतो की अजित मोरे साहेबांचं एक काम बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून मोरे कुटुंबीय हे सदैव समाजामध्ये राहून समाजाच्या हिताचं काम करताना कोणताही मनुष्य त्यांच्या दारामध्ये जर काम घेऊन गेला तर मोरे साहेब हे अग्रेसर राहून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा पाठपुरावा करतात। या ठिकाणी मी एवढंच त्यांच्याबद्दल बोलतो की महायुतीचे तर सर्व उमेदवार या ठिकाणी नक्की
विजयी होतीलच, पण अजित मोरे साहेबांचं कुटुंबीय हे सर्वसामान्य माणसांचं काम करणारं कुटुंबीय म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो या भागामध्ये. मोरे साहेबांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया लोक आम्हाला देतात. ते तर विजयी नक्कीच होतील, यात ते मात्र शंका नाही, पण त्यांच्याबरोबरचे सर्व उमेदवार देखील निवडून आणण्यास ते सक्षम आहेत आणि ते निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. आणि जनतेचा कौल यावेळेला महाराष्ट्राच्या महायुतीच्या बाजूनच आहे, कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये व देशामध्ये आपलं महायुतीचं सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे आणि त्या जोरावर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र महायुतीचे उमेदवार निवडून येतील. मोरे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आता नुकतंच झालेलं बघायचं असेल तर पॉप्युलर स्टील स्टेट बँक ऑफ इंडिया उद्यमनगर शाखातील पॉप्युलर स्टीलचा जो रस्ता झालेला आहे तो आता नुकताच झालेला आहे, गेल्या 15 दिवसातच झालेला आहे. तो मोरे साहेबांच्या पाठपुराव्याने झालेला आहे. इतर विविध विकास कामं आहेत, महायुतीच्या माध्यमातून निधी आणून मोरे साहेबांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि इंडस्ट्रियल एरिया असू दे किंवा सोशल लोक रहिवासी एरिया असू दे, या दोन्ही एरियामध्ये त्यांची पोहोच चांगली आहे आणि काम अतिशय उत्कृष्ट आहे. शिंदे मला साहेबांनी भरपूर मदत केलेली आहे. आत्ताच नाही, खूप वर्षापासून त्यांनी आम्ही एकत्र आहे आणि आमचा पाठिंबा त्यांना पूर्णपणे आहे. मोरे पहिले बी नगरसेवक होते, आता त्यांनी बी नगरसेवक होणार आहेत, तर त्यांचं काम उत्तमच आहे आणि त्यांनी निवडून 100% येणार. अजित मोरे कॉर्पोरेशनला होते तेव्हा त्यांनी चांगले भरपूर कामं केलेली आहेत आणि यापुढे पण करतील ही अपेक्षा आहे आणि करू देत आणि चांगल्या मताने निवडून येऊ देत. कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक या निमित्तानं प्रभाग क्रमांक 14D येथील महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय अजित मोरे साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही या ठिकाणी महिला सह पदाधिकारी यांची प्रचार रॅली आम्ही आयोजित केलेली आहे. एकंदरीत वातावरण पाहता महायुतीचे सर्वच उमेदवार विजय होतील, ह्यात काही सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही आणि निश्चितपणे येत्याला काळात महानगरपालिकेवर भगवा फडकणार एवढीच मी या निमित्तानं खात्री देतो. यांची रॅली आहे, कसा उत्साह आहे, काय वाटतंय तुला? खूप छान उत्साह आहे आणि यामध्ये महिला आणि पुरुषांची दोघांची संख्या पण आहे भरपूर. आणि अजित मोरे साहेब हे ह्या वर्षीच नाही, त्यांनी याआधी पण या भागात भरपूर कामं केलेली आहेत. आमची या भागात अक्षरशः रस्तेसुद्धा नव्हते, तेव्हा त्यांनी रस्ते केलेत. परत भवानी मंडपमध्ये जे बसचं काम होतं ते त्यांनीच केलं आहे. आणि गार्डनमध्ये पण आता इथं हुतात्मा पार्क आहे, या गार्डनमधली पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आणि असं नाही आहे की निवडून येणार आणि त्यानंतर फिरकणारच नाही, असं त्यांचं हे नाही आहे. ते खूप म्हणजे अति असं असतं की एकेकांचं आपल्याकडे खूप काही आहे आणि आपण त्यानंतर इकडे यायचंच नाही किंवा कोणाला विचारायचंच नाही, असा त्यांचा स्वभाव नाही आहे. खरंच खूप छान नेतृत्व आहेत ते आणि आम्हाला सर्वांना त्यांना जिंकून आणायचंच आहे यावेळी. आणि आमचा उत्साह पण खूप छान आहे, प्रतिसाद आहे या भागामध्ये. आम्हाला सर्वांना वाटतं की ते निवडून यायलाच पाहिजे. प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवार म्हणून अजित मोरे साहेब उभारलेले आहेत. आमचा पूर्ण पाठिंबा उद्यमनगर भागातून आहे, पूर्ण प्रभाग 4 मधूनच आहे. आणि साहेबांचं असं काम आहे की साहेब 10 वर्षापूर्वी हे होते, 10 वर्षापूर्वी नगरसेवक होते, पण त्याच्यानंतर ते थांबले नाहीत. आपल्याकडे पद नसताना सुद्धा त्यांनी कामं केल्यात. घर टू घर जाऊन लोकांची सेवा करणे, काही कोणतंही काम असू दे, कॉलेजचं असू दे किंवा दवाखान्याचा विषय असू दे किंवा मुलांचे ऍडमिशन असू दे, आपल्या कॉलेजतर्फे फ्री, म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही मुलांची फी भरायची त्यांना सुद्धा त्यांनी भरपूर सहकार्य करून मुलांना पायावर उभा केले. असं मॅडमचं पण काम आहे, मंजिरी मॅडमचं पण आणि सरांचं पण आहे. त्यामुळे साहेब हे 100% निवडून येणार आणि महायुती म्हणून 100% आमचा निकाल यशस्वी होणार आणि जिंकून येणार साहेब.